अहो, आता तुम्ही काही बोलणार आहात की नाही? मी मगाचपासून पाहते आहे तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे. काहीसे अस्वस्थ वाटता आहात तुम्ही. देवी, श्री महासा देवींनी बाणाईला गडावर जेवायला बोलावलं. त्यानंतर बाणाईशी बोलण्यासाठी त्या एकांतात गेल्या आहेत. स्वाभाविक आहे, परंतु त्यात असं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे हे मात्र माझ्या लक्षात येत नाही. देवी, या क्षणी श्री महासा देवींच्या मनात काय चालू आहे हे स्पष्ट कळत नाही. त्याचाच मी विचार करत आहे. माधवा, लक्ष्मी देवी. देवा, आपण मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही देवा, खरं तर आल्यापासून हे काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्यांनी मला आत्ता सांगितलं आणि तेव्हा मला कळलं की हे एवढे अस्वस्थ का आहेत. माधवा, काय झाले? देवा, या क्षणी श्री महासा देवी आणि बाणाईची एकांतात भेट होत आहे. परंतु श्री महासा देवींच्या मनात काय आहे हे कळायचा मार्ग नाही. माधवा, खरं तर मी ह्या संदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे. म्हाळसेने कैलासात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मनात बानूला सत्य काय आहे हे कळावं असंच आहे. परंतु ह्या क्षणी त्यांच्यामध्ये काय बोलणं सुरू आहे हे मात्र मला देखील ठाऊक नाही. परंतु म्हाळसा देवींनी जर तिचा स्वीकार केला तर बानूला सारं काही क्षणार्धात कळू शकेल. होय लक्ष्मी देवी, परंतु त्यामुळे बानूने आत्मज्ञानाची जी आध्यात्मिक पातळी गाठणं अपेक्षित आहे ती मात्र होणं शक्य नाही. कदाचित श्री महासा देवी या क्षणी बाणाईला हेच समजून सांगत असाव्यात. नाही माधवा, मला तरी असं नाही वाटत. कारण जर तसं असतं तर म्हाळसेने आपल्याला तसं स्पष्ट सांगितलं असतं आणि बानूला देखील तिने त्याच ठिकाणी सत्य काय आहे हे सांगितलं असतं. वय आले होते म्या, पर गडाच्या आतमध्ये पाऊल बी नाही ठेवलं म्या कधी. तुमचं बोलणं अजून बी पक्क ध्यानात आहे माझ्या. बानू, या क्षणी मला कोणताही वाद नको आहे. यापुढे तुझ्या मनात हे पक्क ठेव म्हणजे झालं. असे काय पाहत आहात? आजपर्यंत या कक्षात येताना एखाद्या अनोळख्या व्यक्तीला भेटतोय असं वाटायचं, परंतु आज खऱ्या अर्थाने मी तुला भेटतो आहे. मला नुकतेच स्मरण झाले आहे. सगळ्या घटना स्पष्ट दिसतायत. तुझी आणि बानूची भेट कशी झाली? मी तुम्हाला सांगणारच होते, कारण माझ्या वागण्यातून तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. तू अगदी योग्य ओळखलास. मी बानूला अंतःपुरात एकांतात बोलवण्यामागे खूप महत्त्वाचं कारण होतं. मला गतजन्माचे स्मरण झाले आहे हे मी तिला सांगितले नाही. उलट आधीच्या माणसासारखंच तिच्याशी वागले. पण तू असं का वागलीस
जर मी तिच्याशी प्रेमाने वागले असते तर सत्य समजून घेण्याची आकांक्षा जागी राहिली नसती. तिने मला आहे तसं स्वीकारलं असतं आणि समजून घेणं थांबवलं असतं. पण मग आता काय करायचं ठरवलंस? प्रतिकूलता, दुःख आहेच, पण त्यातून येणारी समजही आहे. तिच्या समोर जर संकट आली नाहीत तर सत्य समजून घेण्यासाठी ती संघर्ष करणार नाही, आणि ती सत्याच्या फार दूर नाही. तू जे काही बोलत आहेस ते चुकीचं आहे असं नाही, परंतु आजवर जिच्याशी तू रागाने वागत आली आहेस ती तुझी प्रिय सखी आहे हे समजल्यावर देखील तू आधीसारखीच वागणार आहेस. तिच्या कल्याणासाठी मला असे वागावे लागेल. तिला गतजन्माचे स्मरण व्हावे, आपल्यासोबतचे ऋणानुबंध कळावे, म्हणून अनेक प्रसंगातून मी घेऊन जाणार आहे. आणि अहंकारावर आघात केल्याशिवाय ती आत्मज्ञानाच्या जवळ पोचणार नाही. तुझे तिच्याविषयी असणारे ममत्व पाहून मला आनंद झाला. मला असे का वाटते आहे की तुम्ही कुठेतरी चालला आहात? तू सांगितल्याप्रमाणे 1 मास संपून गेला आहे आणि मी बानूला भेटण्याचे वचन दिले आहे. मी तिलाच भेटायला जातोय. आजवर मी तुम्हाला अडवत आले, त्यावर राग व्यक्त करत आले, पण मी आता तुम्हाला कसं थांबवू? गतजन्मात मी जो निर्णय घेतला होता त्याचा मी आता स्वीकार केला आहे. आजही तुम्हाला जाताना पाहणं माझ्यासाठी सोपं नाही, पण मी तुम्हाला थांबवणार नाही. येतो मी. श्री गणेश, मी जेजुरीहून प्रस्थान करतो आहे. आपण अजून काही काळ थांबला असतात मला आनंद झाला असता. मला दक्षिण दिशेला जायचे आहे. पण आपल्याशी मला बोलायला मिळालेच नाही. मी पुन्हा येईन तेव्हा आपल्यासाठी वेळ ठेवेन. मातीशी भेट झाली ना? हो, त्यांनी मला ओळखले, यातच मला सगळे मिळाले. मला वाटलं होतं माता कैलासात येईल, परंतु त्यांनी इथे थांबण्याचा निर्णय घेतला आहे. हो, हा निर्णय उत्तम आहे. काही झालं तरीही मातेचं जयाद्रीवर प्रेम आहे. ह्या कार्यात माझे सहाय्य हवे असल्यास मला बोलवावे. निश्चित. बाणाईने आपल्याबद्दल काही आख्यानात ऐकले आहे. आपण तिला प्रत्यक्ष भेटलात ते उत्तम आहे. तिलाही लवकर सत्य कळावे हीच सदिच्छा. तसंच होईल. म्हाळसाताई म्हणल्या होत्या का एका मासाच्या आतमध्ये खरं काय आहे ते हुडकून समध्यासनी सांगत्याल म्हणून. तर आता 1 मास बी पुरा झाला. देवा, नक्की काय घडलं आहे?